सरकारने स्थापन केली. तर सारथीमध्ये लाभधारक कोण आहेत? मराठा जात आहे, कुणबी जात आहे आणि त्याच्या उपजाती मराठा आणि कुणबी. म्हणजे सरकार एकीकडे सारथी संस्थेचा लाभ देत असताना कुणबी मराठा कुणबी मराठ्यांना त्याचा लाभ देते. म्हणजे सरकारला कुणबी मराठा एक असल्याचं मान्य आहे. दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कुणाला लाभ मिळतो? तर तिथेही नियम आहे, मराठा कुणबी या दोन जाती आणि उपजाती म्हणून मराठा कुणबी मराठा. म्हणजे सरकारच्या दोन जातींमध्ये मराठा कुणबी मराठा आरक्षणाच्या बरोबरच या दोन संस्थेमध्ये लाभ मिळतो. गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता त्या अहवालाला सुप्रीम कोर्टाने नाकारलं, बरोबर आहे. हे नाकारल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने एसीबीसी वर्ग तयार केला. एसीबीसी वर्गाचा अर्थ काय? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सरकार काय म्हणतं? 10% मराठा समाजाला एसीबीसी, जे काही त्यांच्या अधिकारात नाहीये ते टिकणार नाही. हा तर पुढचा मोठा गोंधळ आहे. पूर्वी 2 वेळा ईएसबीसी एसीबीसी रद्द झालेले, त्यामुळे ज्यांना शिक्षणास पात्र म्हणून मिळालेले ऍडमिशन त्यांना नंतर फी भरायला लागल्या आणि ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या नोकऱ्या लटकत राहिल्या, कारण एससी एसटी ओबीसीचा कोटा भरलेला होता. एसीबीसी रद्द झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांची खूप प्रचंड नुकसान झालं. आणि आता सुद्धा एसीबीसी मधून जी भरती केली जाते ती सुद्धा टिकणार नाही. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसीचं स्टेटस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून देतं, परंतु मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करत नाही. तर याच्यावर बराच खल झालेला आहे, परंतु मला त्याच्यात फार काही बोलायचं नाहीये. सरकारला जर खरंच काय करायचं असेल तर दर्जेदार शिक्षण, माफक दरामध्ये शिक्षणात बजेट वाढवणे आणि बेरोजगारी हटवण्यासाठी नवीन धंदे, उद्योग, व्यवसाय, सरकारी नोकरीमध्ये जे कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या लोकांना न्याय मिळावा. आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे का? तर निश्चित आहे, पण आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटू शकतात असं मी मागच्या 25-30 वर्षाच्या सामाजिक जीवनातल्या अभ्यासावरनं सांगू शकतो की सरकारने आता अन्य पर्याय शोधले पाहिजे. सरकारने सत्य बोललं पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.